नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट व इंटरेस्टिंग अपडेट. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली ही सगळ्या घरच्या कुटुंबियांसाठी स्वयंपाक करते, तो सुद्धा गोडाधोडाचा. पण आता घरचे तो स्वयंपाक खाणार की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला आपला एपिसोड पूर्ण नक्की पाहावा लागेल. तर दुसरीकडे अर्जुन हा आता जोशी वकिलांकडे जातो आणि त्यांना त्यांचा सारा काला चिठ्ठा दाखवतो आणि त्यानंतर मधुभाऊंची केस पुन्हा एकदा स्वतःकडे फिरवून घेतो. आता हे सगळं नेमकं कसं काय घडणार, काय होणार हे पाहण्यासाठी तुम्हाला आजचा एपिसोड मात्र पूर्ण पाहावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ नक्की पूर्ण पाहावा लागेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल आणि तुमच्या एका व्हिडिओच्या लाईकमुळे आम्हालासुद्धा खूप जास्त छान वाटत असतं, मोटिवेशन मिळत असतं आणि आम्ही असंच छान काम करत असतो. तर आजच्या भागामध्ये सायली ही किचनमध्ये कॉफी बनवण्याकरिता आलेली असते. कॉफी बनवायला टाकल्याच्या नंतर सायलीला सुभेदार कुटुंबियांबरोबर घालवलेले एकत्र सुंदर क्षण आठवायला लागतात. तिला आठवायला लागते की त्या सगळ्यांनी मिळून कसं एकत्र जेवण केलं होतं, सगळ्यांनी मिळून कसा आनंद साजरा केला होता. आता त्याबरोबर त्या ठिकाणी विमलताई आलेली असते. विमल ही सायलीला असं किचनमध्ये बघून म्हणत असते, खरोखर घरातली लक्ष्मी जेव्हा स्वयंपाकघरात असं स्वयंपाक बनवत असते ना, तिथलं दृश्य खूप सुंदर दिसतं. पण तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे कधीही स्वयंपाकघरात येता आलं असतं तर आणखी बरं वाटलं असतं. त्यावर सायली म्हणत असते, होईल, ते सुद्धा लवकरच होईल, पण मला घरातल्या नवीन सुनेला घरातल्यांसाठी काहीतरी गोडाधोडाचं बनवायचं होतं. त्याबरोबर विमलताई ही सायलीला म्हणत असते, पण हे कसं शक्य आहे सायलीताई? अहो, त्या दिवशी बघितलंत ना, अर्जुन साहेबांना तुमच्या हातचा शिरा खायचा होता आणि बरोबर तेव्हाच तुमचा किचनवरचा ताबा गेला. त्यावर सायली म्हणत असते, माझ्या हातचं नाही खाऊ शकत, पण तुमच्या हातचं तर खाऊ शकतात ना सगळे घरचे. आता सायली ही विमलताईला सांगत असते की स्वयंपाक बनवणार मी, पण तो तुम्ही केला असं तुम्ही सांगायचं. आता विमलताई म्हणतात की ठीक आहे, मग आपण दोघींनी मिळून घरच्या सगळ्यांना तुमच्या हातचा स्वयंपाक खायला लावायचा. आता सायली आणि विमलने प्लॅन बनवलेला असतो की स्वयंपाक हा सगळा सायली बनवणार आणि विमल ही लक्ष ठेवणार, जर कोणी आलं तर ती सायलीला कोणी आल्याची खबर देणार आणि त्यानंतर लगेचच सायली ही कुठेतरी लपणार आणि विमलच स्वयंपाक बनवते असं दाखवणार. आता हे सगळा प्लॅन सुरू होतो. तर दुसरीकडे मधुभाऊ आणि कुसुमताई हे दोघं जण पोलीस स्टेशनला सही करण्यासाठी चाललेले असतात. इतक्यात आता मधुभाऊंच्या फोनवरती जोशी वकिलांचा फोन येतो. मधुभाऊ लगेचच म्हणतात, ह्या जोशाचा फोन आलाच फसव्या, आता बघच याची कशी काशी करतो ते. त्याबरोबर लगेचच कुसुमताई ही मधुभाऊंना सांगते, नाही नाही मधुभाऊ, तुम्ही विसरताय का सायली आणि अर्जुनने तुम्हाला काय सांगितलंय ते? त्यांनी तुम्हाला सांगितलंय ना की त्याच्याबरोबर असंच वागायचं की जसं तुम्हाला त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे, हो ना? मग आता अगदी फोनवर तसंच शांतपणे बोला. मी आता फोन स्पीकरवर टाकते, मग तुम्ही बोलायला सुरुवात करा. आता मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे चालेल. मग लगेचच आता सुमन फोन पिकअप करते आणि स्पीकरवरती टाकते. आता समोरून जोशी वकील हे मधुभाऊंच्या तब्येतीची चौकशी करत असतात. मधुभाऊ सांगत असतात की तुमच्या राज्यात व्यवस्थित आहे सगळं, आराम करतोय, शेवटी तुमची कृपा आहेच की. त्यावर लगेच जोशी वकील पुढे म्हणत असतात की तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन रोज रोज सही करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे मधुभाऊ, मी तुमच्या सिनियरिटीचा उपयोग करून घेतलेला आहे आपल्या केसमध्ये. त्याबरोबर मधुभाऊ म्हणत असतात की आता तुम्ही आहात ना, मग मला दुसरी कसली काळजी आहे, तुम्हीच सगळं सांभाळून घ्या, सगळा विश्वास तुमच्यावरच. आणि मग लगेचच फोन कट करते कुसुमताई आणि मग मधुभाऊंना म्हणते, नशीब त्यांना संशय नाही आला. आता चला आपण जाऊ आणि पोलीस स्टेशनला पटकन सही करू. त्यानंतर मधुभाऊ आणि कुसुमताई दोघंही तिकडनं निघालेले असतात. तर दुसरीकडे सायली ही किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते आणि विमलताई ही बाहेर लक्ष देत असते. सायली ही विमलताईंना म्हणत असते, बरं झालं आज बाबा आणि अश्विन भाऊजी लवकरच कामावरती निघून गेले ते, नाहीतर केवढ्यांदा प्रॉब्लेम झाला असता माझा. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, मी पटापट माझा आवरते म्हणजे तुम्हालाही अडचण येत यायला नको. त्यावर विमल म्हणते, मी पुढे जाऊन कोणी येतंय का बघते. आता विमल पुढे येते आणि तिला दिसतं की घरात आता पूर्णाजी आणि कल्पना दोघीही येत आहेत. त्या मंदिरातून जाऊन आलेल्या असतात. आता इकडे विमलताई ह्या सायलीला खानाखुना करून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्यांनी शिट्टी वाजवून इशारा द्यायचा ठरवलेलं असतं
पण विमलताईला शिट्टीच वाजवता येत नसते. पण सायलीचं लक्ष आपल्याकडे येत नाही हे लक्षात येताच विमल पटकन सायलीकडे पळत जाते आणि सायलीला सांगते, सायली वहिनी, अहो कल्पना वहिनी आणि पूर्ण आजी आल्यात. आता हे ऐकल्याबरोबर सायलीला सुद्धा कळत नाही की आता आपण काय करायचं. मग सायली पटकन किचन ओट्याखालीच जाऊन लपते आणि मग लगेचच आता विमल ही त्या कढईमध्ये चमचा हलवत उभी राहते. आता विमल ही स्वयंपाक तर बनवत नसते, पण तिने स्वयंपाक बनवलाय असं नाटक ती करून दाखवत असते. इतक्यात त्या ठिकाणी आता पूर्णाजी आणि कल्पना दोघीसुद्धा आलेले असतात. संपूर्ण घरात सायलीच्या हातच्या जेवणाचा घमघमाट सुटलेला असतो. आता लगेचच पूर्णाजी म्हणत असतात, वाह काय वास येतोय विमल, खरोखर छान वाटलं, अगदी भूकच लागली मला लगेच. तर कल्पना ही विमलला विचारत असते, विमल काय बेत केलायस मग आज. त्याबरोबर विमल ही कल्पनाला सांगत असते, अहो ताई, आज मी छानपैकी पनीरची भाजी आपल्या सगळ्यांसाठी बनवली. आता हे ऐकल्याबरोबर लगेचच पूर्णाजी म्हणतात, वा वा खूप छान, पनीरची भाजी म्हणजे सगळ्यांच्याच अगदी पसंतीची भाजी. आणि मग पूर्णाजी आणि कल्पना ह्या दोघीसुद्धा आता किचनच्या दिशेने चालत चाललेले असतात. हे बघून लगेचच विमल घाबरते आणि विमल त्या दोघींनाही विचारत असते, पूर्णाजी ताई तुम्ही दोघीसुद्धा इकडे कशाला येत आहे, म्हणजे किचनमध्ये. त्याबरोबर लगेचच इकडे पूर्णाजी ह्या सांगत असतात की अगं मला तहान लागली होती, म्हटलं जरा ग्लासभर पाणी घ्यावं म्हणून येत होतो. त्याबरोबर कल्पना म्हणते, अहो पूर्णाई मग तुम्ही कशाला जाताय, तुम्ही थांबा मी घेऊन येते पाणी. त्याबरोबर विमल म्हणते, तुम्ही दोघीही कशाला येत आहे, तुम्ही दोघीही दमून आलाय ना, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी छान गार पाणी घेऊन येते. आणि मग आता ती दोघींनाही बसायला लावते. त्यानंतर छान दोघींसाठी थंड थंड पाणी आणून थंड दोघींना पाणी देते. त्यानंतर ती त्या दोघींनाही सांगत असते की काय आहे ना, अजून माझा स्वयंपाक व्हायला थोडाफार वेळ लागेल, तोपर्यंत तुम्ही जा आणि तुमच्या खोल्यांमध्ये आराम करा. म्हणजे कसं, स्वयंपाक छान पूर्ण होईपर्यंत तुम्हा दोघींनाही आणखीन जास्त भूक लागेल आणि पोटभर जेवू शकाल. बरोबर वाटतंय की नाही तुम्हाला माझं. त्याबरोबर लगेचच आता इकडे कल्पना आणि विमल दोघींना सुद्धा मत पटलेलं असतं. आणि मग लगेचच कल्पना ही पूर्णाजींना सांगते की चालेल पूर्णाजी तुम्ही आराम करायला खोलीत जा, मी सुद्धा जाऊन थोडा वेळ खोलीत आराम करते. आणि मग दोघीही तिकडनं आपापल्या खोलींमध्ये निघून गेलेले असतात. त्यानंतर आता लगेचच विमलताई सायलीकडे येते आणि सायलीला म्हणते, सायलीताई या आता तुम्ही वरती. त्याबरोबर लगेचच सायली ही बाहेर येते आणि म्हणत असते, नशीब विमलताई तुम्ही होतात म्हणून आज, नाहीतर आज तर मी पकडली गेलीच असते. त्याबरोबर विमल सांगत असते, अहो कधीपासून तुम्हाला मी इशारा करण्याचा प्रयत्न करत होते, पण तुमचं माझ्यावरती लक्षच नव्हतं. पण मला मेलीला शिट्टीसुद्धा वेळेत वाजवता आली नाही. तर इकडे अर्जुन हा आलेला असतो आणि अर्जुन हा आता सायलीला विचारत असतो, काय मग बायको, काय बेत आहे आजचा. अरे वा, वास तर छान येतोय, घमघमाट सुटलाय. त्याबरोबर सायली ही अर्जुनला म्हणत असते, हळू बोला तुम्ही, काय सुरू आहे. त्याबरोबर अर्जुन विचारतो, हळू का पण. त्यावर सायली सांगत असते, अहो मी आणि विमलताई एका वेळेस किचनमध्ये आहोत ना, आता माझी किचनची वेळ संपली आहे तरीसुद्धा मी किचनमध्ये आहे, हे जर आईना कळलं तर. त्याबरोबर लगेचच पुढे विमलताई म्हणत असते, म्हणजे स्वयंपाक आम्ही वेगळाच बनवला आहे, फक्त सायलीताई माझ्या वेळेत किचनमध्ये काम करतायत म्हणून. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, ओके ठीक आहे, सॉरी, आता मी हळू बोलतो. आणि मग अर्जुन हा सायलीला विचारत असतो, काय मग काय बेत आहे आजचा. त्याबरोबर लगेचच सायली ही सांगत असते पनीरची भाजी. तर लगेच विमल म्हणते भोपळ्याची भाजी. आता भोपळा की पनीर हे अर्जुन दोघींनाही विचारायला लागतो, कारण त्याला कळत नाही की दोनापैकी नक्की भाजी कोणती केली आहे. त्याबरोबर विमलताई सगळं सावरून घेत म्हणते, सायलीताईंनी तुमच्याकरता भोपळ्याची भाजी बनवली आणि मी घरच्यांकरिता पनीरची भाजी बनवणार आहे असं आम्हाला म्हणायचं. इतक्यात अर्जुनला चैतन्याचा मेसेज येतो. बाय बायको असं म्हणत अर्जुन चैतन्याकडे बाहेर येतो. तर चैतन्य हा अर्जुनला सांगत असतो, ही घे, ही पूर्ण त्या जोशाची कुंडली आहे. आजपर्यंत त्याने किती फ्रॉड केलेत, खोटारडेपणा केलाय, ते सगळं यामध्ये आहे. अर्जुन आता म्हणत असतो, आता तो जोशा सुटू शकणार नाही, त्याला त्याच्या पापाची सगळी फलं आता भरावीच लागणार आहेत. तर दुसरीकडे आता प्रिया ही प्रतिमा त्याला म्हणत असते, आई सॉरी, मी तुझ्याबरोबर आणि सुमन काकीबरोबर चुकीचं बोलले, मला माफ कर, माझं चुकलंच. त्याबरोबर लगेचच प्रतिमा त्या ही तिला म्हणायला लागते की ठीक आहे बाळा, हे बघ तुला तुझी चूक कळली हे खूप आहे, पण आता असं चुकीचं पुन्हा वागू नकोस. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, हो आई,
बरं आई, तू हे काय घेऊन आलीस? त्याबरोबर प्रतिमा म्हणत असते, अगं आज सुमनची तब्येत थोडी बरी नव्हती, म्हणून मीच तिला म्हटलं की तू आराम कर, मी आज सगळा स्वयंपाक वगैरे बघते, म्हणून मी नाश्त्याला उपमा बनवलाय. आवडतो ना तुला उपमा? त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणत असते, हो आवडतो ना, मला उपमा खूप आवडतो. आई, आपण असं करूया, मी बाबांना आणि काकांना ब्रेकफास्टसाठी बोलवते, तोपर्यंत तू जा आणि सुमन काकीला बघ तिने काही खाल्लंय का, गोळ्या वगैरे घेतल्यात का, आणि तिलासुद्धा ब्रेकफास्टसाठी घेऊन ये. त्याबरोबर लगेचच इकडे प्रतिमा आत्या म्हणते, ठीक आहे तसंच करूया आपण. आणि मग प्रतिमा आत्या तिकडनं गेल्याबरोबर प्रिया तिथली एक पिशवी घेते आणि त्यामध्ये तो सगळा उपमा काढून घेते. एक पेपर घेऊन ती तो चम्मच आणि ती वाटी सगळं काही साफ पुसून ठेवते, असं लख्ख करून ठेवते की जसं काय त्या पातेल्यात काही सामान नव्हतंच, उपमा नव्हताच. त्यानंतर ती मुद्दामून लगेचच आवाज द्यायला लागते, बाबा काका लवकर या, नाश्ता करायचा आहे. तर दुसरीकडे आता अर्जुनने डायरेक्ट जोशी वकिलांची कॉलरच पकडलेली असते आणि आता तो जोशीला म्हणत असतो की तू मधुभाऊंना फसवतोयस ना. त्याबरोबर लगेचच इकडे जोशी वकील म्हणत असतात, तुम्ही माझी कॉलर कशी पकडली हे बघा, पहिली माझी कॉलर सोडा, अशी दादागिरी तुम्ही करू शकत नाही माझ्यावर. मधुभाऊ म्हणतात ना, तेच बरोबर आहे, तुम्ही गुंडचा हात गुंड, सोडा माझी कॉलर. त्याबरोबर त्या ठिकाणी मधुभाऊ आलेले असतात. आता मधुभाऊ आल्यावर लगेचच जोशी वकील मधुभाऊंना म्हणायला लागतो, बघा मधुभाऊ, तुमचा जावई माझ्यावरती कशी जबरदस्ती करत आहे ते एकदा बघा तरी. त्याबरोबर लगेचच मधुभाऊ हे काही बोलत नसतात. अर्जुन हा लगेच त्याला खाली पाडतो आणि म्हणत असतो, अर्जुन सुभेदार हा पुराव्याशिवाय कधीच काही बोलत नाही. आता तुझा बॉस जरी मध्ये आला ना तरी मला कोणी थांबवू शकत नाही. त्यावर तो विचारतो, बॉस? त्याबरोबर लगेचच अर्जुन त्याला सांगतो, हो महिपत शिखरे, आम्हाला माहीत झालं तू त्याच्यासाठी काम करतोय ते. आणि मग तो म्हणत असतो की नाही मी त्यांच्या विरोधात केस लढतोय, मी असं काही करत नाहीये. मग अर्जुन हा त्यांना तो व्हिडिओ दाखवतो. त्याबरोबर लगेचच आता जोशी वकिलांचा नाईलाज होतो आणि ते सगळं खरं कबूल करायला तयार होतात. ते सांगत असतात की हो मी महिपतसाठी काम करतोय, पण त्याने मला प्रेशराईज केलं म्हणून. तर दुसरीकडे सगळेच जण ब्रेकफास्टसाठी आलेले असतात. तर आता मुद्दामून प्रिया ही सगळ्यांना सांगत असते की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे का, आजचा ब्रेकफास्ट हा माझ्या आईने बनवला आहे. आई दाखव ना सगळ्यांना तू बनवलेला छानपैकी उपमा. त्याबरोबर प्रतिमात्या म्हणत असते की अगं यामध्ये दाखवण्यासारखं काय आहे तन्वी? त्यावरती म्हणत असते, आई तरीसुद्धा दाखव ना. मग प्रतिमात्या ही लगेचच त्या पातेल्यावरचं झाकण बाजूला करते, पण आता पातेल्यात उपमा नसून पातेलं अगदी छान स्वच्छ लख्ख केलेलं असतं. त्याबरोबर आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की उपमा गेला कुठे? प्रतिमात्या सांगत असते की मी तर उपमा याच भांड्यात काढला होता. त्याबरोबर लगेचच इथे सुमन काकी म्हणते की तुम्ही कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी भांड्यात उपमा काढला असेल वहिनी, मी बघून येते. आणि मग लगेचच तुम्ही टेन्शन घेऊ नका असं म्हणत ती तिकडनं उपमा कुठल्या भांड्यात दुसऱ्या काढून ठेवला होता का हे बघण्यासाठी निघून जाते. तर आता मात्र प्रतिमात्याला टेन्शन येतं की तिने तर उपमा बनवला होता, मग अचानक हा असा उपमा गायब तरी कोणी केला आणि उपमा गायब होईल तरी कसा? त्याबरोबर रविराज सर हे प्रतिमा आत्याला विचारत असतात, प्रतिमा तुला नक्की आठवतंय का की तू उपमा बनवला होतास म्हणून? काय विचारतोय मी? त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणत असते की हो मला खरोखर अगदी स्पष्ट आठवतंय की मी इथे उपमा बनवला आणि या भांड्यात काढून घेतला, त्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीरसुद्धा पेरली. मी तुलासुद्धा दाखवलं होता ना गं तन्वी उपमा. त्याबरोबर लगेच प्रिया म्हणते, आई मला नाही गं, मला काहीच नाही दाखवलंस तू. अगं पण तू टेन्शन घेऊ नकोस, चिडचिड करू नकोस. सध्या तुझ्या गोळ्या सुरू आहेत की नाही, त्या गोळ्यांचा साईड इफेक्ट असेल की तो तुला भास होत असेल, बस बाकी काही नाही, तू उगाच काळजी करतेस. त्याबरोबर लगेचच प्रतिमा आत्या म्हणत असते, अगं एवढा भास कसा काय होईल मला? मी खरंच सांगते, मी उपमा बनवला होता आणि अचानक उपमा. त्याबरोबर लगेचच इकडे आता प्रिया म्हणत असते, आई तू शांत हो. त्याबरोबर सुमन काकी बाहेर येते आणि म्हणत असते, किचनमध्ये कुठेही उपमा नाही आहे वहिनी, उलट किचनमध्ये काही बनवलाय स्वयंपाक असं सुद्धा वाटत नाही आहे, खरंच बोलते मी. त्याबरोबर मात्र आता प्रतिमा आत्याचा नाईलाज होतो आणि ती गप्प बसते. तर सुमन काकी म्हणत असते की मी एक काम करते, सगळ्यांसाठी जाऊन पटकन कॉफी बनवून घेऊन येते, वहिनी तुम्ही इथे बसा. त्याबरोबर लगेचच प्रिया ही मनातल्या मनात म्हणत असते, माझी आई आता बघ मी काय करते ते, थोड्या दिवसांनी तुलाच आपोआप वाटायला लागेल की तुझा मेंदू काम करायचा बंद झालाय. तर दुसरीकडे अर्जुन हा जोशी वकिलांना सांगत असतो, ताबडतोब या कागदांवरती सह्या कर आणि मधुभाऊंची केस मला परत कर, हे घे. त्याबरोबर जोशी वकील हा मधुभाऊंना म्हणत असतो, मधुभाऊ अहो मला किमान एक संधी तरी द्या प्लीज.
त्याबरोबर मधुभाऊ मात्र आता काहीच उत्तर देत नसतात. तर अर्जुन हा त्याला म्हणत असतो सही कर. चैतन्यही आता जोशी वकिलांना म्हणत असतो, जोशी वकील कशाला उगाच स्वतःची एनर्जी वेस्ट करताय, घ्या पटकन आणि सही करून टाका. त्याबरोबर लगेचच इकडे जोशी वकील हा अर्जुनला विचारतो, जर मी सही नाही केली तर काय होईल. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, तुमच्या फक्त याच केसचा कालाचिठ्ठा बाहेर नाही येणार, तर या अगोदर तुम्ही कोणत्या कोणत्या केससाठी किती किती पैसे आकारले आहेत ना, हे सगळं काही सुद्धा बाहेर येईल आणि मग बार कमिटी समोर जाऊन थांबेल. मग काय करायचं ते तुम्हीच ठरवा. त्याबरोबर जोशी वकील हा सही करायला तयार होतो. आता सगळेच जण रात्री जेवण्याकरिता डायनिंग टेबलवरती जमलेले असतात. सगळ्यांची ताटं वाढली जातात. सगळेजण एक एक घास चव सुद्धा करतात. सगळ्यांना ही चव सायलीच्या हाताच्या चवेसारखी वाटते. मग आता लगेचच अश्विन हा विचारायला लागतो विमलताईंना, विमलताई खरोखर हा सगळा स्वयंपाक तुम्हीच बनवलेला आहे का. आता मात्र विमलला काही खोटं बोलता येत नसतं आणि विमलची बोबडी वळते. ततपप असं विमलचं व्हायला लागतं. त्याबरोबर आता सगळ्यांच्या लक्षात बरोबर ही गोष्ट आलेली असते की याचा अर्थ विमलने हा स्वयंपाक बनवलेला नाहीये. त्यानंतर आता विमलवरती घरचे सगळे सदस्य खूप जास्त चिडलेले असतात. कल्पना म्हणत असते, विमल जर तुला स्वयंपाक बनवण्याचा इतकाच कंटाळा येत असेल ना, तर तू तसं मला स्पष्टपणे सांग. हे असंच काही करण्याची काही सुद्धा गरज नाहीये, कळलं तुला. तर दुसरी घरातली व्यक्ती म्हणत असते, आम्ही तुला आजपर्यंत घरातली आहेस असं म्हटलं, त्याचा तू थोडा जास्तच फायदा घेतलेला आहे आणि ही गोष्ट आम्हाला अर्जुनच्या लग्नानंतर कळलेली आहे. तुझं नको त्या लोकांवर आणि नको त्या गोष्टींवर लक्ष जास्त असतं. तर इकडे पूर्णाजी म्हणत असतात, मला कोणी नाचून वगैरे नाही, ह्या घरात कोणी सून नाहीये नवीन आलेली. आणि मग पूर्णाजी मला हे जेवण नको असं म्हणून तिकडनं उठतात आणि त्यांच्या खोलीत जायला निघतात. तर आता लगेचच इकडे अश्विन म्हणत असतो की तुमची काही चूक नाहीये विमलताई, मला माहिती आहे त्या मुलीने तुम्हाला फोर्स केला असणार. त्याबरोबर सायली त्या ठिकाणी येते आणि म्हणत असते, प्लीज विमलताईंना कोणीच काहीच बोलू नका, या सगळ्यामध्ये त्यांची काही चूक नाहीये. जी काही चूक आहे ती माझी आहे. मीच त्यांना म्हटलं होतं की मी नवीन सून आहे घरची, तर मी काहीतरी गोडाधोडाचा स्वयंपाक बनवायला हवा आणि म्हणूनच मी हा सगळा घाट घातला होता. प्लीज विमलताईंना कोणी काही नका ना बोलू, त्यांचा या सगळ्यामध्ये काहीच दोष नाहीये आणि आजच्या दिवस सगळ्यांनी प्लीज खाऊन घ्या. मी पुन्हा कधीच तुमचा कोणाचाही स्वयंपाक बनवणार नाही, प्लीज. त्याबरोबर पूर्णाजी म्हणत असतात, नवीन सून, या घरात कोणी नवीन सून वगैरे आलेली नाहीये कल्पना, मला एकही नाचसून नाही आणि परक्या मुलीच्या हातचं मला खायचं नाही असं म्हणत त्या तिकडनं उठून जातात. आता सायलीमुळे पूर्णाजी उपाशी राहिलेल्या असतात. तर कल्पना म्हणते, तुझ्यामुळे आज पूर्णाजींना उपाशी झोपण्याची वेळ आली आणि आता त्या गोळ्याही खाऊ शकत नाही. त्यांना जर काही झालं ना तर याद राख. सायली आता प्रतापना रिक्वेस्ट करत असते, बाबा प्लीज तुम्ही तरी असं भरल्या ताटावरून उठू नका, बाबा प्लीज. अश्विन भाऊजी तुम्ही सुद्धा. त्याबरोबर प्रताप म्हणत असतो, आपल्या घरातला खोटारडेपणा कधी संपणार आहे की नाही काही कळायला मार्गच नाही. त्याबरोबर लगेच कल्पना म्हणत असते, हो बरोबर बोलताय तुम्ही अगदी. त्यानंतर आता सगळेच जण कल्पना, प्रताप, अश्विन, पूर्णाजी हे सगळेच तिकडनं निघून जातात. तर आता इकडे बिचारे विमलताईने काही चूक नसतानाही सगळ्या घरातल्यांची बोलणी खाल्लेली असतात. तर आपल्या मुले घरातले सगळेच लोक उपाशी राहिले या भावनेने सायलीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं आणि ती सुद्धा रडत असते. तिने बनवलेला सगळा स्वयंपाक अगदी तसाच उरलेला असतो. घरातल्यांनी फक्त अगदी एक एक घास मोडून खाल्लेला असतो आणि हे बघून सायलीला खूप जास्त दुःख होत असतं. तर दुसरीकडे अर्जुन हा जोशी वकिलांकडून सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. तो जोशी वकिलांना म्हणत असतो की मला साक्षी शिखरे आणि महिपत शिखरेचा पुढचा प्लॅन सांग. आता जोशी वकील हा अर्जुन पुढे हात जोडतो आणि तो अर्जुनला म्हणत असतो, मी खरं बोलतोय साहेब, मला आता पुढे काही माहीत नाहीये. त्याबरोबर अर्जुन त्याच्या एक मुस्कटात ठेवून देतो आणि पटापट बोल असं म्हणतो. त्याबरोबर आता चैतन्यसुद्धा अर्जुनला थांबवतो आणि म्हणायला लागतो, जोशी वकील, अहो कशाला तुम्ही त्याचं डोकं आणखीन जास्त फिरवताय आणि उगाच मार खाताय. आता एवढा खाल्लात तेवढा पुरे नाहीये का. पटापट जे काही असेल ते खरं सांगून टाका आणि बोला लवकर. त्याबरोबर आता जोशी वकील हा लगेचच म्हणायला लागतो की ठीक आहे, मी सगळं काही खरं सांगायला तयार आहे. आणि मग तो सांगायला सुरुवात करतो की खरंच सांगतो, मी पहिलं तर मधुभाऊंची बेल कॅन्सल करवणार होतो, त्यांना जेलमध्ये पाठवणार होतो. आता हे ऐकून अर्जुन पुन्हा चिडतो आणि पुन्हा तो जोशी वकिलाची कॉलर पकडतो. पण यावेळेस मात्र त्यांना मधुभाऊ थांबवतात. तर पुढे अर्जुन म्हणतो, आता पुढे सांग, काय पुढे प्लॅन होता तुमचा. त्याबरोबर जोशी वकील हा पुढचा प्लॅन म्हणतो, मला माहीत नाही, पुढे काय करायचं कसं करायचं हे महिपत शिखरे सांगणार होता. त्याबरोबर अर्जुन लगेचच त्याला म्हणतो, हो का, महिपत शिखरे सांगणार होता आणि मग
तो अथर्व विचारे साक्षीचा तो सावत्र भाऊ. त्याबरोबर पुढे जोशी वकील सांगायला लागतो की साक्षीला कोणी सावत्र भाऊ वगैरे नाही आहे, तो एक खोटा फेक माणूस आहे. त्याबरोबर अर्जुन विचारतो फेक माणूस म्हणजे अशी कोणती व्यक्तीच अस्तित्वात नाही आहे का? त्याबरोबर लगेच आता जोशी वकील सांगायला लागतो की नाही, व्यक्ती अस्तित्वात आहे. म्हणजे माझ्या एका मित्राचं झेरॉक्सचं दुकान आहे, त्याच्या दुकानात कधीतरी ही व्यक्ती झेरॉक्स काढून घ्यायला आली असणार. त्यावेळेस तिचं आधार कार्ड तिथे राहिलं होतं आणि त्याच आधार कार्डाच्या साहाय्याने मी त्याचे बाकीचे सगळे खोटे डॉक्युमेंट्स बनवले आणि त्यालाच साक्षीचा भाऊ बनवला. त्याबरोबर लगेचच इकडे मधुभाऊ म्हणत असतात, काय म्हणजे तुम्ही त्या बिचाऱ्या साक्षीच्या आईच्या कॅरेक्टरवरती सुद्धा, चारित्र्यावरती सुद्धा चिखलफेक केलीत. कुठे फेडणार ही पापं? एक गोष्ट लक्षात ठेवा जोशी वकील, तुम्हाला देवाच्या दारात या सगळ्या पापांचा हिशोब एक ना एक दिवस तरी नक्की द्यावा लागणार आहे. लक्षात असेल तर लक्षात ठेवा. त्याबरोबर लगेच अर्जुन म्हणतो, मधुभाऊ एक ना एक दिवस नाही, याला आजच त्याच्या सगळ्या पापांचा हिशोब द्यावा लागणार आहे. आणि तो सुद्धा असा की याने आता ही केस माझ्याकडे परत आली आहे हे त्या महिपतला आणि साक्षीला सांगायचं नाही. तुझं तोंड तू बंद ठेवायचं, नाहीतर बघच मी ही फाईल कुठे पोहोचवत होती. तर दुसरीकडे आता सायली ही अर्जुनला विचारत असते, अर्जुन सर तुम्ही काय करताय? तर अर्जुन म्हणत असतो, मी त्या अथर्व विचारेला शोधतोय. म्हणजे हा पत्ता जरी आधार कार्डवरचा खोटा असला तरी हा चेहरा खरा आहे आणि या चेहऱ्याला शोधण्यासाठी मी 1% मेहनत माझी पाठी ठेवणार नाही. मी सगळे प्रयत्न करणार याला शोधण्यासाठी. त्याबरोबर हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं, आता अर्जुन शोधू शकेल का अथर्व विचारेचं खरं सत्य? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.